हॅलो फ्रेंड्स, मी सायली फॅशन डिझायनरमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला खूप सुंदर असे मी स्वतः शिवलेले बॅकनेकचे डिझाईन्सचे दाखवणार आहे। तुम्हाला जी काही डिझाईन आवडत असेल ती तुम्ही बघून तशी शिवू शकतात। तर मी वन बाय वन एक एक दाखवते, तर तुम्हाला बघा कुठली डिझाईन आवडते, कशी वाटते। आणि हे ज्या काही डिझाईन्स मी तुम्हाला दाखवणार आहे तर त्या सगळ्या डिझाईन्सचे कटिंग आणि स्टिचिंगचे व्हिडिओ आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर अवेलेबल आहेत। तर तुम्हाला जी डिझाईन आवडत असेल मग तसा तो व्हिडिओ बघून तुम्ही तशी डिझाईन सहज बनवू शकतात, किंवा जरी तुम्ही शिवत नसाल आणि कोणाकडून शिवून घेत असाल तरी सुद्धा असा डिझाईन दाखवून तुम्ही शिवून घेऊ शकतात सहजच। तर हे बघा, मी तुम्हाला वन बाय वन डिझाईन आवडतच असेल तर व्यवस्थित बघून घ्या। छान असं कलर कॉम्बिनेशनसही सर्वच डिझाईन केलेले आहेत आणि ते शिवण्याच्या पद्धती पण खूप सोप्या आहेत, म्हणजे व्हिडिओमध्ये मी तसं सांगितलेलंच आहे। म्हणजे मग तुम्हाला जरी नवीन वगैरे शिकत असाल तरी सुद्धा अशा डिझाईन्स तुम्हाला सहज बनवता येईल, इतक्या सुंदर आणि छान अशा ह्या डिझाईन्स आहेत। हे बघा वन बाय वन छान आहे, सिंपल एकदम सोप्या पद्धतीत। आता ही पण बघा काठाची छान असं त्रिकोण करून तयार केलेली आहे। त्याचबरोबर हे बघा, आता ही प्रिंटेड कपडा आहे, तर प्रिंटेडवर बऱ्याचदा आपल्याला समजतच नाही कशी डिझाईन करावा। तर हे बघा, मग छान असं नॉडची पण डिझाईन इथे करून घेतलेली आहे। आणि ही बघा फक्त आपण लेसपासून बनवून घेतलेली आहे डिझाईन। तर इथे बघा सेंटरला बटन्स वगैरे लावतो, एक लावू शकतो, इथे वरतीच फक्त लावू शकतो, जसं आवडेल तसं आपण डिझाईन करू शकतो। हे बघा, ही डिझाईन पण एकदम सिंपल आणि छान आहे, दिसायला पण खूप सुंदर आहे। आणि ही गोल गळ्यावर केलेली आहे आणि ही त्रिकोण पण जरा न्यू स्टाईलचे बनवलेले आहेत। ही डिझाईन सुद्धा खूप छान दिसते। त्यानंतर हे बघा, ही गोल्डन कलरवर बनवलेली डिझाईन आहे। तर गोल्डन कलर पण कसं कुठल्या पण साडीवर मॅच होतं, तर बघा बऱ्याच आपल्याला समजत नाही गोल्डनवर कशी डिझाईन करावं, तर मग मी ही डिझाईन केली आहे, छान वाटते। तर हे बघा नेक्स्ट डिझाईन आहे। तर काठ खूप कमी असला की मग असे सिंपल छोटेसे पॅच बनवून आपण अशी डिझाईनसुद्धा सहज बनवू शकतो। तर हे बघा, ही बोटनेकची आहे, ॲक्च्युली खणाची बोटनेक आहे। तर दोन्हीचं पण सध्या खूप ट्रेंड चालू आहे। त्यानंतर हे बघा, ही नेक्स्ट आहे। तर बघा मध्ये मी काठ लावून ही डिझाईन केली आणि साईडला बघा नॉट टाकण्यासाठी ते बनवून घेतलेलं आहे, तर ती पण डिझाईन छान वाटते। तर ही बघा गोल गळ्यावर पॅचची डिझाईन बनवलेली आहे। तर ही अशी डिझाईन पण खूप सुंदर दिसते। प्लेनवर आपण बघा मी कसं प्रिंटेड कपड्याचं पॅच तयार करून लावलेला आहे। त्यानंतर हे बघा, ही डिझाईन पण खूप छान आहे, ही आपण पानगळ्यावर बनवलेली आहे आणि काठाचे पॅच बनवून घेतले। सेंटरला बघा इथे गोल्डन बटन लावलं की अजूनच सुंदर असं लुक येतं। त्यानंतर हे बघा नेक्स्ट डिझाईन आहे ही। तर आतला जो गळा आहे तो पण कॅनव्हास लावून केलेला आहे आणि बाहेर साडीचा कपडा यूज करून फ्रिल बनवून घेतलेला आहे। तर बघा खूप सुंदर असा हा बॅकनेकसुद्धा आपला दिसत आहे। हा पुढचा बघा, हा सुद्धा काठाचाच आहे। तर मध्ये काठ लावले आणि वरती पण कडेने लावले आणि बघा जसं मॅच होतं साडीला तसं आपण इथे ग्रीन कलरचं फ्रिल लावून घेतलेलं आहे। नेक्स्ट बघा, ही ब्लॅक आहे। तर ब्लॅकवर कुठलाही कलर छान दिसतो, तर बघा मग मी इथे गुलाबी कलरचं ते त्रिकोण आणि लटकन मॅचिंग तयार केली। लेस पण खूप छान फॅन्सी लावली, त्यामुळे खूप सुंदर बॅकनेक तयार झालेला आहे। तर हे बघा, हा पुढचा बॅकनेक आहे। तर बघा दोन्ही साईडला काठ लावलेला आहे आणि मध्ये जाळीदार तयार करून घेतलेला आहे आणि जिथे जॉईंट आहे जाळीच्या तिथे आपण तिथे गोल्डन मनी लावलेला आहे। तर बघा खूप लेटेस्ट ट्रेंडिंग फॅन्सी अशी ही आपली बॅकनेकची डिझाईन तयार झालेली आहे। तर छान दिसतं, तर तुम्ही सुद्धा असं शिवून बघू शकतात। ही बघा खणाची आहे। तर ही तुम्ही दुसरं कशावर पण बनवू शकतात, काठ असं त्रिकोण टाईप लावून। तर ही खूप सोपी पद्धत आहे, तुम्हालाही सहज जमेल। हे बघा आणि दिसायला पण छान दिसते। तर हे बघा, ही पण तशीच काठाची आहे, ही खणाचं ब्लाऊज पीस आहे। तर बघा पानगळ्याचा आकार देऊन आणि खाली पण पॅच बनवून घेऊन ही डिझाईन आपण बनवलेली आहे। तर अशी डिझाईनसुद्धा खूप छान दिसते। तर नेक्स्ट बघा, ही बोटनेक केलेली आहे हार्ट शेपमध्ये। तर हार्ट शेपचं पण बऱ्याच जण बनवतात, तर तुम्ही पण बनवू शकतात। त्यानंतर हे बघा, ही सुद्धा डिझाईन खूप छान आहे, मध्ये फक्त काठ लावलेला आहे। तर बोटनेकमध्ये हे पॅटर्न पण खूप छान दिसतं। नेक्स्ट बघा, मी इथं फुलपाखरू स्टाईल डिझाईन बनवून घेतलेली आहे। ॲक्च्युली ही बऱ्याच जणांना खूप आवडलेली सुद्धा आहे। तर तुम्ही बघू शकता, हे बघा फुलपाखरू बनवलेला आहे, खूप छान साडीचा कपडा वापरलेला आहे तो येलो आपण, छान डिझाईनसुद्धा आहे ही। तर हे बघा, ही काठाची डिझाईन आहे। तर इथे काठ आणि साडीचा कपडा यूज करून छान अशी पॅचवर्कची डिझाईन आपण बनवून घेतली आहे। तर पैठणी साडीवर अशा डिझाईन छान दिसतात।
तर नेक्स्ट बघा आता जी आहे ती वन साईड डिझाईन आहे. तर वन साईडचं पण ट्रेंड चालू आहे, जरा छान पण लुक येतं. तर इथे पण तुम्ही बघू शकता छान डिझाईन तयार झालेली आहे. ते बघा ही पुढची पॅचवर्क डिझाईन आहे. तर काठाचे डबल पॅच बनवून आपण ही डिझाईन तयार करून घेतलेली आहे. तर बघा खूप सुंदर अशी लुक आलेला आहे. तर हे बघा याला सिंपल गोलगळा पोटली बटन्स लावून लेस लावून घेतलेली आहे. तर डेली यूजला तुम्ही अशी डिझाईन सहज बनवू शकतात. त्यानंतर हे बघा आता हे पुढची डिझाईन पण छान आहे. खाली फ्रिल लावून मग नंतर ते जॉईन करून आपण जे मनी लावतो ना तशी ती डिझाईन बनवून घेतलेली आहे. तर ते पण खूप छान वाटतं. तर हे बघा ही ब्लॅकची बोल लावून आपण डिझाईन बनवलेली आहे. तर खूप सुंदर लुक आलेला आहे, जरा लेटेस्ट ट्रेंडिंगच लुक आलेला आहे. त्यानंतर हे बघा इथे मध्ये आपण काठाचा बो तयार केलेला आहे. तर ही डिझाईनसुद्धा खूप छान दिसते. तर नेटची तुम्ही अशी डिझाईन बनवू शकता, इनर आणि बाहेरची वेगवेगळी. तर बघा मी छान असं बटन्स लावून ही डिझाईन तयार करून घेतलेली आहे. तर हे बघा पुढची जी डिझाईन आहे ती बोटनेकची आहे. तर खूप छान डिझाईन आहे, एकदम सोप्या पद्धतीने, आणि बोटनेकचं पण खूप ट्रेंड चालू आहे. तर मध्ये सिंपल लटकन तयार केलेला आहे, छान लुक आलेला आहे. ही नेक्स्ट बघा पॅचवर्कची डिझाईन आहे. तर 2-3 पॅच एकत्र केलेले आहेत. तर याचे व्हिडिओसुद्धा मी सांगते, सगळे याचे अवेलेबल आहे आपल्या चॅनलवर. तर तुम्हाला जे वाटत असेल डिझाईन त्याचा व्हिडिओ तुम्ही सर्च करून बघू शकतात. म्हणजे काय होईल की तुम्हाला तशी शिवता येईल, कारण की मी कसं कटिंग स्टिचिंग करायचं हे सगळं स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे. त्यामुळे मग तुम्ही नक्कीच चॅनलवर जाऊन आपले हे डिझाईन्स चेक करा, तुम्हाला जी आवडत असेल ती, आणि व्हिडिओ बघून सहज बनवू शकता. हे बघा पुढची ही पण छान आहे. साडीचा कपडा वापरलेला आहे आणि कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस यूज केलेला आहे. तर हे बघा ही चंद्रमुखी, तर ही नवीनच ट्रेंड आलेलं, तर ते आपण शिवली होती. तर हे बघा काठामध्ये ही फॅशन जी आहे ब्लाऊजची डिझाईन, ॲक्च्युली याचं खूप ट्रेंड चालू आहे, बरेच जण शिवतात. तर तुम्ही पण शिवून बघू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. दिसायला पण छान सिंपल दिसते आणि लुक पण खूप सुंदर असं येतं. तर मटका गळ्यावर शक्यतो ही डिझाईन बनवली जाते, त्यामुळे मग तुम्ही पण बनवू शकतात. त्यानंतर हे बघा ही सुद्धा एक बोटनेकमध्ये आहे. तर ब्लाऊज पीस असा आहे की तो मल्टी कलरचा आहे, म्हणजे तो कशावरही सहज मॅच होतो, म्हणजे ही कुठल्याही साडीवर हा ब्लाऊज सहज मॅच होईल. तर हे बघा ही सध्या चालणारी खूप डिझाईन आहे. स्लीव्जला पण असते, मग स्लीव्जला अशी बनवली की बॅकनेकला पण आपण अशी बनवू शकतो. तर बघा बोटनेकमध्ये ही पण खूप सुंदर आहे, मोठे मोठे लटकनचे. तर ही ब्लाऊज घातलं की खूप सुंदर असं लुक येतं आणि याचं ट्रेंड पण खूप चालू आहे. तर हे बघा ही पैठणी साडीवरचं बॅकनेक आहे. तर काठकडेने लावून घेतलेला आहे. तर छान अशी ही डिझाईनसुद्धा तयार झालेली आहे. हे बघा एकदम सोप्या पद्धतीमध्ये. तर बघा ही जी काही डिझाईन आहे ती डेली यूजची आहे. ॲक्च्युली सिंपल पंचकोनी गळा करून त्याला पोटली बटन्स लावलेले आहेत. तर मध्ये तुम्हाला वाटत असेल तर पॅच वगैरे तुम्ही लावू शकतात. त्यानंतर हे बघा ही पुढची डिझाईन आहे. तर ही आपण व्ही शेपवर बनवलेली आहे. तर व्ही शेपचं पण ट्रेंड चालू आहे आणि खालून पण व्ही शेपसारखाच आकार दिलेला आहे त्रिकोण लावून. तर छान अशी ही बॅकनेकसुद्धा आपला रेडी झाला आहे आणि तो दिसतो पण खूप सुंदर. त्यानंतर हे बघा ही पुढची सुद्धा डिझाईन जी आहे ही पण डेली यूजचीच आहे. तर बघा सिंपल फ्रिल लावलेला आहे आपण व्ही शेपवरच. त्यानंतर हे बघा ही पण डिझाईन खूप सुंदर आहे. सिल्वर वर्कच आहे, सगळं मोती वगैरे सिल्वरच लावलेले आहे. तर हा ब्लाऊज पण बऱ्याच म्हणजे ॲक्च्युली कशावर पण मॅच होतो, म्हणून त्याच्यावर तशी डिझाईन केलेली आहे. हे बघा ही काठाचं पैठणीवरचं ब्लाऊज आहे. बघा काठ यूज करून मध्ये पॅच केलेला आहे. तर सिंपल असा पॅच आहे आणि दिसायला पण खूप सुंदर दिसते. त्यानंतर हा पुढचा जो आहे तो बघा बोटनेकचा आहे. तर ॲक्च्युली बोटनेकचा आहे आणि त्याला आपण मोठे मोठे छान असे डबल लेअरमध्ये लटकन पण तयार केले आहे. बघा हा ब्लाऊज घातला की खूप सुंदर असं लुक येतं. बघा ड्रॉप गळ्यासारखा पण बनवलेला आहे आणि त्यात नॉड होऊन घेतलेली आहे. हा या हार्ट शेपचा, तर ही डिझाईन पण खूप सुंदर आहे. बघा मध्ये एक छोटा हार्ट केलेला आहे, बाहेरनं आहे आणि मध्ये नेट लावून हा बॅकनेक आपण तयार करून घेतलेला आहे. तर बघा कमी काठापासून आपण ही डिझाईन बनवलेली आहे. इथे बटन लावून घ्यायचं म्हणजे छान अजून लुक येईल. त्यानंतर हे बघा ही डिझाईनसुद्धा खूप सुंदर आहे, बोटनेकचीच आहे. खूप सुंदर असं लुक येतं ब्लाऊजला. तर अशा प्रकारे मी तुम्हाला शिवलेले ब्लाऊजच्या बॅकनेकचे डिझाईन्स दाखवलेले आहेत. तर मी पुन्हा सांगते तुम्हाला, जर तुम्हाला कुठली डिझाईन आवडली असेल तर तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ
सर्च करून त्याची कटिंग स्टिचिंग तसं तुम्ही पण सहज बनवू शकता। या सगळ्या डिझाईनचे व्हिडिओज आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत। तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा। त्याचबरोबर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन हे नक्की प्रेस करा। त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल। ओके, थँक्यू।